ठाणे कोकण पदवीधर मतदारसंघात तीन तिघाडी विरुद्ध महाविकास आघाडी उमेदवारात चुरशीची लढत सुरू आहे. ठाण्यातील मित्रपरिवार आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा दिग्गज नेते कैलासवासी वसंत डावखरे यांचे पुत्र निरंजन डावखरे यांनी गेली 10 वर्ष पदवीधर मतदारसंघात राजकीय वडिलांचा वारसा जोपासला आहे. पुन्हा त्याच मार्गाने हॅट्रिक करण्याचा मनसुबा पूर्ण करण्यासाठी निरंजन डावखरे यांनी भिवंडी लोकसभा मुरबाड विधानसभा मतदारसंघात किंगमेकर आणि सिंगम अशा दोन्ही चालकांचा डावखरे आशीर्वाद पुन्हा 5 वर्षांनी एकदा येऊन घेण्याचा प्रयत्न कार्यकर्ता बैठकीत केला आहे. गेल्या 10 वर्षात राजकीय चिखलात गुंतलेला निरंजन कधीच पदवीधरांसाठी पेटला नाही. हजारो विद्यार्थी बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत, व्यवसाय नाही, शासनाच्या योजनेचा लाभ नाही. शाळा कॉलेजमधील मुलामुलींच्या ॲडमिशन, वाढती फीज, शिष्यवृत्ती, बँक कर्ज, नवीन उच्च शिक्षित कॉलेज, वसतिगृह अशा अनेक पदवीधरांच्या समस्याकडे दुर्लक्ष करून राजकीय पक्षांच्या झेंड्याखाली वडिलांचा वारसा लादण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर मुरबाडसह ग्रामीण भागातील युवक युवतींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मदत करणाऱ्या नेते कार्यकर्ते यांच्या शाळा कॉलेज यांना रस्ते, इमारती, साहित्यांसाठी निधी दिल्याचा कांगावा अहवाल मुरबाड येथील पदवीधर कार्यकर्ता बैठकीत दिला. मात्र तेथे पदवीधरांपलीकडे जिल्हा परिषदेचे जुने जाणते, पदवीधर नसलेले विद्यार्थी, ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गौरव शेलार, YML न्यूज, मुरबाड.